हे विनोद पाटलांच्या भेटीला आहेत। मराठा आरक्षणाच्या याचिकाकर्ते विनोद पाटलांच्या भेटीला आहेत। मुख्यमंत्री शिंदेंसोबत आमदार संजय शिरसाट देखील उपस्थित आहेत। युतीकडून विनोद पाटील हे उमेदवारीसाठी इच्छुक होते। यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती नागपूरला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांना देखील यापूर्वी देखील भेटले होते आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा संभाजीनगरच्या दौऱ्यावर आलेले असताना त्यांनी आता विनोद पाटील यांची भेट घेतलेली आहे। यावेळी शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट देखील उपस्थित आहेत। लोकसभा निवडणूक लढण्यासाठी विनोद पाटील इच्छुक होते। यापूर्वी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची नागपूरमध्ये देखील भेट घेतली होती। मुख्यमंत्र्यांची देखील यापूर्वी भेट घेतली होती। आता संभाजीनगरमधून शिवसेनेच्या भुमरेंना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मात्र आपण बघतोय दृश्यामध्ये की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विनोद पाटील यांची देखील आता भेट झालेली आहे। दोघांमध्ये संवाद झालेला आहे। यावेळी आमदार संजय शिरसाट देखील उपस्थित होते। त्यामुळे राजकीय समीकरणांबाबत सगळी चर्चा झालेली आहे। विनोद पाटील हे मराठा आरक्षणा संदर्भातले याचिकाकर्ते आहेत आणि लोकसभा निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक होते। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी माधव सावरगाव आपल्यासोबत आहेत। माधव, विनोद पाटील इच्छुक होते, अगदी उघडपणे त्यांनी फडणवीसांची भेट घेतली होती। मुख्यमंत्र्यांबरोबर काय संवाद झाला, काय रणनीती आहे, काय समीकरणं बदलतायत का? गिरीश, विनोद पाटील यांनी माघार तर घेतलेलीच आहे आणि त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री त्यांच्या थेट घरी आलेले आहेत। विमानतळाकडे निघत असताना अचानक रस्त्यात त्यांनी डावीकडे वळून त्यांच्या घरामध्ये पोहोचले आहेत आणि आता या घडीला त्यांच्याबरोबर चर्चा सुरू आहे। कारण विनोद पाटील यांच्याकडून आपला उमेदवारी मिळावी असा प्रयत्न जोरदार सुरू केला होता आणि त्याला सकारात्मक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी सांगितलं होतं की तू तयारी कर। पण तयारी सुरू केल्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये विनोद पाटील जसं सांगितलं होतं की 2 आमदार आणि एका खासदारांनी विरोध केला आणि त्यानंतर त्यांच्या पदरात ती तिकीट काही पडलं नाही। संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहीर झाली। त्या उमेदवारीनंतर मी ठामपणे उभा राहीन अशी भूमिका विनोद पाटीलने मांडली होती। मात्र उद्योगमंत्री सामंत यांच्या भेटीनंतर आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विनोद पाटील यांच्या निवासस्थानी गेले आणि त्यांच्याशी संवाद साधला। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद।